टॅक्स भरल्याचं चलन यांनी बोगस तयार केलं। त्या बोगस चलनाच्या आधारावर 45 दिवस अलाउड असतात, 45 शेवटच्या दिवशी केस दाखल केली। ती केस दाखल करताना यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे। कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे। अशा अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळतं आहे। त्यामुळं या दोन ऑडिओंच्या संदर्भात या ठिकाणी आता वेळ कमी आहे, परंतु ज्यांना ऐकायचे असतील त्यांच्या ऑडिओ, त्यांच्या भावांनी कराळे प्रकरणामध्ये कशी सुपारी दिली ती ऑडिओ आपण सगळ्यांनी ऐकली। दुसरं ते म्हणतात की बाबाजी काळे रामकृष्ण हरी म्हणतात आणि लोकांना शिवीगाळ करतात, दम देतात, पण यांनी लोकांना कशा शिवीगाळ केल्या त्याच्या 2-3 ऑडिओ आपल्याकडे आहेत, त्यानंतर आपल्याला दाखवू। यांची इतकी अर्वाच्य भाषा आहे की आता इथं पत्रकारांसमोर थोडा वेळ मिळाला तर आपण ती सांगू, परंतु ती केस जी आहे, उलट कोर्टाने आत्ता त्यांना 16 तारखेला विचारलं की हा कागद तुम्हाला कुठून मिळाला, कारण हा कागद कुठून इन्कम टॅक्स किंवा मालक किंवा CA, आणि मग यांनी हा कागद आणला तर ते शांताराम देशमुखने कोर्टाला सांगितलं की हा माझ्या दरवाजातली फब्यामध्ये पडलेला कागद होता। म्हणजे एवढी वेळ त्यांच्यावर आली। कोर्टाने परवा पण फटकारलं की याचा पुरावा आणा, 3 तारखा झाल्या यांना पुरावा आणता येत नाही। त्याच्यामुळं कोर्ट एकतर व्हेरीफाय करून घेईल, यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय करून घेतलं आहे, ते डॉक्युमेंट इनव्हॅलिड आहे आणि इनव्हॅलिड असल्यामुळं आम्हीच उलट लवकर केस चालू, आणि ते म्हणतात की बरेच वकील बदलले। पहिलं 7-11ला एक वकील होते, त्यांना फक्त 7-11 पुरतंच काम दिलं। त्यांचा दुसरा पॅनल आहे की ही इलेक्शन पिटिशन चालवणे, 2-3 वकिलांचा पॅनल आहे, त्यापैकी एक वकील येऊन आपली केस चालवतात। त्यामुळं कुठंतरी सांगायचं की यांच्या केसमध्ये मेरिट नाही, हे नाही, तो सांगायचा अधिकार माजी आमदाराला अजिबात नाही आहे, कारण माजी आमदार माझ्याविरुद्ध त्या ठिकाणी तक्रारदार नाही आहे। त्यामुळं केस कधी हे होती, जर समजा मी माझ्यावर एखादा गुन्हा लपवला असेल किंवा माझ्याकडं एखादं खूप पैसे असतील आणि ते दाखवले नसतील आणि त्याच्यामुळं समोरचा उमेदवार जर पडला थोड्या मतांनी तर ती केस चालती। परंतु इथं 1000 रुपयाचं खोटं चलन बनून या ठिकाणी फक्त 1000 रुपयाच्या चलनावर जो इन्कम होणार आहे तेवढं मी काय निवडून आलेलो नाही आहे। मी बिगर पैशात लोकांच्या सगळ्या आशीर्वादाने निवडून आलो आहे। उलटपक्षी यांचं जर प्रतिज्ञापत्र पाहिलं तर यांचं पूर्वीचं शिक्षण काय होतं, एका प्रतिज्ञापत्रकात 10वी दाखवले, परत 12वी दाखवले, 1 कोटी रुपये होते, आता हे 40 कोटी रुपये झाले। आता यांनी एवढ्या नावाने यांच्या कंपन्या आहेत, मोहिते अँड असोसिएट, ओम गुरुदेव डेव्हलपर, जोगेश्वरी विलेज हॉस्टेल, वेदांत व्हिजन, ओम गुरुदेव इंडस्ट्री, सद्गुरू बिल्ड प्रॉडक्ट, DDM इंजिनियर, ही मालमत्ता यांची आली कुठून, यांची मालमत्ता। आणि ही शिवाय यांनी आत्ता यांचं जे विवरणपत्र भरलं आता ते पडलेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही इलेक्शन पिटिशन करायचा अधिकारही नाही, करणार पण नाही। परंतु ह्या ज्या माहिती आहे त्यांच्या येतात तेव्हा का यांच्या सगळ्याच बाबतीत यांच्या कंपन्या कुठे आहेत, यांचं काय काय आहे, यांनी कुठं हे केलं। नंतर आता यांच्याकडं फक्त 2-3 एकर जमीन होती, कधी पहिल्यांदा पडले तेव्हा। आता हे उतारे जर आपण पाहिले ना तर मोजता येत नाही, हो का, यांचे उतारे एवढे आहेत की प्रत्येक गावात SEZमध्ये, मार्केट, आपल्या इंडस्ट्रीमध्ये, सगळीकडं प्रत्येक गावात यांच्या जमिनी आहेत। आमच्या गावामध्ये जे दे नावाच्या माणसं त्यांच्या भाच्याच्या नावावर जमिनी आहेत, ह्या यांच्या स्वतःच्या नवरा बायकोच्या नावाने जमिनी आहेत। असे अजून 10 पानं आहेत यांच्या 7-12 उतारायची, हो का, ही अजून सगळी यांच्या प्रॉपर्टीचे जे हे लफंगेगिरी केली, हे पैसे आले कुठून। तुम्ही म्हणता तुम्ही तर काय कामाला जात नाही, आणि मग तुम्ही म्हणता की MIDCमध्ये यांची मुलं फिरतात, यांचे पुतणे काम करतात। माझा एक पुतण्या इंजिनियर आहे, तो काम करतो, हे सगळ्या जगाला माहिती आहे। तो सिव्हिल इंजिनियर आहे म्हणल्यावर सिव्हिलचीच कामं करणार, बरोबर। आणि मग माझी मुलं कुठंच काम करताना जर दाखवलं कुणी तर मी त्याला म्हणजे म्हणून ते गोष्ट मी हरल, पण माझी मुलं ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या सुखदुःखात कुठेही पहा, पत्रकारांनी सुद्धा पाहावं, संध्याकाळी 10 वाजता कोणाच्या तरी लग्नात भेट द्यायला असतील, कुणाच्या तरी मदतीला असतील, वैयक्तिक जे कामकाज असेल ते करू लागतील, कुणाला लाईट नाही तिथं मदत करतील, कुणाचं हॉस्पिटलमध्ये अडचण आली तिथं मदत करतील, योजनांची कामं करतील, तिथं काम करतात। आता माझी मुलं यांना जे MIDCचं पूर्वीची जी सवय लागली ते पैसे अजूनही यांच्याकडे येतात। यांनी आता पडल्याच्या नंतर 2.5 कोटीची गाडी घेतली, ती गाडी घेताना त्यांच्या गाडीबरोबर दुसऱ्या एका गाडीचा फोटो होता, तो त्यांचा
मानलेला मानसपुत्र आहे का काय मला माहीत नाही, पण 2 गाड्यांचं तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची व्हिडिओ दाखवतो. आणि MIDCचे सगळे हप्ते गोळा करायला, MIDCची कामं कोणाला ठरवून द्यायला ती व्यक्ती काम करते. MIDCच्या जोरावर त्या ठिकाणी कंपन्यांना दम देऊन, लोकांना दम देऊन ही व्यक्ती एवढी मोठी झाली. आत्तापर्यंत अनेकांच्या खुनामध्ये सहभागी झाल्याचं कळतं आहे, अनेकांच्या प्रॉपर्ट्या पळवल्याचं कळतं आहे, अनेकांना फसवणूक केल्याचं कळतं आहे, अनेक लोकांना त्रास दिल्याचं कळतं आहे. दुसरा मुद्दा हे म्हणे की आता काम करताना यालाच द्या त्यालाच द्या म्हणून अधिकाऱ्याला धमकावतात. परंतु सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. अधिकारी मंडळी यांच्या काळात 4 तहसीलदार झाले. एक तहसीलदार गेला त्याला कुठेतरी अडकवायचं, दुसरा आणायसाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा, तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. यांच्या 5 वर्षाच्या काळात 4 तहसीलदार झाले. त्या 4 तहसीलदाराकडून किती पैसे पत्र देण्यासाठी घेतले हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग तुमच्या काळात तहसीलदार टिकत नाही. माझ्या काळात तर आहे तेच तहसीलदार आहेत, माझ्या काळात आहेत तेच प्रांत आहेत. मोजणी अधिकारी तुमच्या काळात टिकत नव्हते, माझ्या काळात आहे तेच आहेत. सगळ्या विभागाचे अधिकारी मी आमदार झाल्याच्या नंतर आहे तेच अधिकारी आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की आमदार म्हणून मी त्यांना दम दिला आहे आणि त्याच्यामुळं कोणावर तरी अन्याय झाला आहे. त्यामुळं हे जे नेरेटिव्ह सेट करतात की हे दम देतात, याला त्याला का हे काम द्या वगैरे, मी माझ्या अधिकाराचा वापर करून जेवढं मला कळतं आहे तेवढंच मी काम करतो. अधिकचं काम करायला मला भरपूर दिवस आहेत आणि त्यामुळं यांचे जे आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत. दुसरा गोष्ट हे सांगतात की हे स्टिकर लावून तुम्ही माझ्या 2ही मुलांच्या गाड्या खाली आहेत. आत्ता माझ्या मंडळीची गाडी पण पाहिली असेल लोकांनी. माझ्या गाडीचा स्टिकर सोडून मी कुटुंबात कुणीही आमच्या स्टिकर लावलेला नाही आहे. कुणी स्टिकर आता बाहेर पण मिळतो आणि तो बाहेर मिळाल्याच्या नंतर तो कुणीही लावतो. पण मला असं निदर्शनास आले गाड्यांवर स्टिकर ते MLAचे आमदार स्टिकर ते विधान परिषद सदस्य म्हणून. तर उलट हे पडलेत तरी यांच्या पुतण्याच्या गाडीला स्टिकर, यांच्या घरच्यांच्या गाडीला स्टिकर, यांच्या स्वतःच्या गाडीला स्टिकर. एका बाजूने वर लिहिलं आहे फसवेगिरी विधान परिषद सदस्य. माझी विधानसभा सदस्य लिहा ना, विधानसभा सदस्य, आणि खाली लिहिलं आहे महाआमदार. मग तो माननीय म्हणायचा का माझी म्हणायचा? हे लोकांची दिशाभूल करायचं काम केलं आहे. त्याच्यामुळं त्यांना त्या कोणत्याच गोष्टी पटत नाही आहे. गाड्यांवर हे करत नाही. आमच्या कुटुंबातला कुणीही ठेकेदार नाही. एक पुतण्या तो सिव्हिल इंजिनियर आहे, तो काम करतो, हे तालुक्याला माहिती आहे. सत्ताधारी त्यांनी एक हे केलं की सत्ताधारी आमदार नसल्यामुळं विकास खुंटला आहे. मी किती विकास केला आहे किंवा काय चालू आहेत, आता एका वर्षात काय तूप खाल्याने रूप दिसत नाही. वर्षभरामध्ये मी प्रयत्न केलेत. या 6 महिन्यामध्ये त्याचे प्रत्यय येतो आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये याचं अजून रूप दिसेल आणि पुढच्या माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहे. तुम्ही काळजी करायची कारण नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, कोर्ट केसच्या बाबतीत मी या ठिकाणी निराकरण केलं. हे सगळं करत असताना काल परवा आपल्या चाकण तहसीलच्या बाबतीत यांनी या ठिकाणी नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीनं सेट केला. चाकणमध्ये एक रस्ता मी त्या ठिकाणी तो रस्ता रद्द झाला होता. यांचं कोणी ऐकतच नव्हतं आणि मग मी अधिवेशनात विषय मांडला की आपल्या मनशक्ती केंद्र ते तिथला रस्ता मंजूर व्हावा म्हणून. मी 24 सप्टेंबरला तारांकित प्रश्न आहे माझा आणि मग अधिकाऱ्यांनी 29 सप्टेंबरला त्या कामाची प्रमा दिली. आणि मग जर माझ्या प्रश्नावर ते काम मंजूर झालं असेल, परत जे रद्द झालेलं काम मंजूर होऊन आलं असेल तर त्याचं भूमिपूजन मीच करणार. आणि मग त्या भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे यांचा अधिकार नाही आहे, परंतु मी केलेलं उष्ट भूमिपूजन करायला गेले. त्यांनी जरी केलं तर तिथं जी भाषणं केली ती विकासावर केली नाही, त्यांनी माझ्यावर केली. आपल्या चाकणच्या नगराध्यक्षा माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याबाबत भाषणं केली. आणि एक महिला नगराध्यक्षावर कसं बोलावं? स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांना आयुष्यभर त्रास दिलाच, पण त्यांच्या पत्नीबद्दलसुद्धा चांगले उद्गार काढले नाही त्यांनी. त्यामुळं महिला वर्ग त्यांना यापूर्वी तर त्यांना जागा दाखवली, पण भविष्यातसुद्धा जागा त्या ठिकाणी दाखवल. आणि मग त्या ठिकाणी हे काम करत असताना या कामाच्या भूमिपूजनाला ते आले आणि त्या ठिकाणी म्हटलं यांनी चाकणला काहीच काम केलं नाही. चाकणला मी ज्या ठिकाणी ते पाणीपुरवठा योजनेला गेले तिथल्या ॲग्रीमेंटमध्ये 50 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी